2-3 पाण्यानंच भाजी क्लीन करायची असते। छान भाजी टाकून घेते आता। ताई, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये। आज ना भाजी काय बनवायचं याचा विचार करण्याची गरज नाहीये। छान मस्त हिरवी हिरवी भाजी आहे। छान म्हणजे सगळंच घेऊन आले, शेपूची भाजी, पालक वगैरे छान मस्त निघाले होते आणि सकाळीच आणलं तर छान असे फ्रेश पण आहेत, कोथिंबीर वगैरे। आणि मैत्रीची फेवरेट आहे हे मेथीची भाजी। तिला मेथीचे पराठे असू द्या किंवा भाजी असू द्या ती खाते। भाजी खाण्याचा तर कोणाला कंटाळा येत नसेल, पण मला ना भाजी जी आहे ना याला जे साफ करून ठेवायचं असते ना त्याचाच खूप जास्त कंटाळा येतो। बघा खूप छान भाजी आहे। आज तर दोघच जण असल्यामुळे ना आम्ही आज मेथीची भाजी बनवणार आहे आणि पोळी। ठीक आहे ना, तू खाशील ना मैत्री? हो, तू भाजी साफ करायला माझी मदत करते का? हो, झाड म्हणत आहे ती। हे झाड आहे, हे झाड आहे। तुला आवडते झाड? हो ग, सगळ्यात कंटाळवाणं काम वाटते मला हे, पण भाजी खायला आवडते बरं का। हो ग मैत्री, तर नाही पण छान भाजी साफ करू लागते मला। गुडगल आहे ना तू? हा गुडगल आहे। आणि तू भाजी पण बनवून देणार का आता मम्माला? हो ग, हो का, ठीक आहे ठीक आहे। हो का ग, आमचं असं असते की भाजी साफ करायला बसलं की काम कमी आणि मैत्रीचा धिंगाणा जास्त असतो। असं तिचं हमेशाच, भाजी घेऊन बसले तर येते मी करू लागते तुला। हो ग मैत्री, आणि करत तर काही नाही, सगळं फेकून देते आणि तिचा धिंगाणा चालू असतो सतत। हो ग मैत्री, पोळ्या बनवायला घेते। आज मैत्रीचे पप्पा ना घरी नसल्यामुळे ना जास्त काही स्वयंपाक करण्याची गरज नाहीये, कारण मैत्री आणि मी दोघीच जणी आहे, तर दोघीसाठी काय 3-4 पोळ्या टाकल्या तरी होऊन जाईल। आता त्यांना फक्त चपात्याच आवडते, दुसरं काही झाकण ना खूपच जास्त फिट्ट बसले। मैत्रीला ना चपाती किंवा भाकर असू द्या हे सर्व खायला आवडते। ती राईस वगैरे ना जास्त काही खात नाही, त्याच्यामुळे ना मला म्हणजे डेली सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइमला चपात्या बनवावंच लागते, म्हणजे ती काही जास्त खात नाही ना राईस, त्याच्यामुळे। आणि जेव्हा मोठी होईल चांगली, तेव्हा तिला जेव्हा कामं करायला लावणार ना तेव्हा म्हणेल ती आता मला नाही करायचं। पण छोटी आहे ना, तर प्रत्येक कामं करण्यासाठी मी जर कोणतं काम करायला घेतलं का तिचं चालू असते की मम्मा मीच करते, मलाच करू दे। आणि मोठी झाल्यावर मग नंतर ना मोठी झाल्यावर करणार नाही ती। हो ना मैत्री, मोठी झाल्यावर नाही करणार तू काम। आणि आता म्हणते कपडे धुवायला गेलं तर मी कपडे धुते, किंवा स्वयंपाक करायचं राहिलं तर मीच करते, असं तिचं चालू असतं सतत। याला थोडा वेळ ना रेस्टला ठेवून देते। छान मळून घेतलं याला। आता सर्वात मोठा जर प्रश्न असेल कोणता, तर प्रत्येक लेडीजचा असू द्या, जे हाऊसवाईफ वगैरे असते त्यांचा असाच प्रश्न असतो की भाजीला काय बनवावं, सकाळ असू द्या संध्याकाळ असू द्या। आणि माझं कसं आहे ना, मला आता काय बनवायचं हे नाही माहित, पण उद्या काय बनवणार, परवा काय बनवू याचं प्रिपरेशन करून ठेवते मी। पण आज काय बनवू हे मला ना होत नाही, म्हणजे प्रिपरेशन होतच नाही त्याचं। बघा मस्त अशी स्वच्छ धुवून घेतली आता 2-3 पाण्याने छान। आता याच्यामध्ये माती अशी मस्त धुवून घेतली 2-3 पाण्याने, सगळी माती वगैरे आहे ना याच्यामधली निघून गेली, आता काहीच नाही, मस्त स्वच्छ झाली। आता फक्त भाजी बनवण्याची बाकी आहे। असं मस्त 2-3 पाण्याने ना मस्त क्लीन करून घ्यायचं भाजीला, जेणेकरून भाजीमध्ये जे काही माती वगैरे असेल ना ते सर्व निघून जाईल। 2-3 पाण्यानं, कधी पण 2-3 पाण्यानंच भाजी क्लीन करायची असते। चला तर मिरची आणि कांदा छान कापून झाला। आता तेल टाकून ना भाजी बनवून घ्यायची। थोडं कमी करते, छान मस्त, म्हणजे मी मिरची आणि कांदा हे दोनच टाकून भाजी बनवते। कोणी कोणी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात, शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकतात कोणी। बापरे, हा कांदा ना खूपच जास्त तिखट आहे।
गरम झालं होतं. मस्त परतून घेते. थोडा कांदा लालसर झाला तर मग छान भाजी टाकून घेते आता. मस्त थोडं मीठ टाकते वरतून. तसं तर मी ना कांदा आणि जेव्हा मिरची वगैरे टाकते ना तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून देते, पण आता विसरली मीठ टाकायचं. थोडं वरतूनच टाकून घेतलं. भाजी किती जरी मोठी असली ना तरी भाजी बनली तर ते एवढीशीच होऊन जाते. मस्त मळलं ना तर चपात्या पण चांगल्या येते. मी ना जास्त म्हणजे कोणी ना असे गोल चपात्या बनवत असतात. आता मला इतकी सवय झाली ना ते त्रिकोणी चपाती बनवायची, त्याच्यामुळे ना आता गोल बनवायचा प्रयत्न केला ना तरी पण ते त्रिकोणीच येऊन जाते हाताने. मस्त इझी आणि फास्ट मध्ये होते मला हे त्रिकोणी चपाती. हे कोणी म्हणतात तू अशा चपात्या का बनवते, पण आता ते सवय झाली ना त्याच्यामुळे अशाच येते. बघा छान अशी मस्त फुगलेली आहे. जास्त काही मी तेल वगैरे लावत नाही बनायला. आणि माझ्या चपात्या ना अशा दिवसभर मऊच राहतात, असे वातड वगैरे ना येत नाही. मस्त अशी चपाती फुगली. मस्त अशी मेथीची भाजी आणि चपाती तुम्ही पण ट्राय करा घरी. आता थंडीचे दिवस असल्यामुळे ना छान लागते हे सगळं मस्त व्हेजिटेबल खायला, हिरवी हिरवी. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. अशी मस्त झालेली आहे. आणि मैत्री वगैरे सतत खूप जास्त ना धिंगाणा करत असते, इकडचं तिकडे सगळी खेळणी फेकणं, बेडवर तसंच आणून फेकणं काही पण. त्याच्यामुळे ते जास्तच मग क्लीन करत राहावं लागते सतत. आणि तसं पण ना मला क्लीन करायला आवडतं आणि मी सतत क्लीन करत असते. म्हणजे हप्त्यातून एखादी वेळा जे आहे ना ते वॉश करत असते. टॉवल असू द्या किंवा बेडशीट हे सगळं वॉश करत असते. मी सकाळी सोडली होती, मी अजून काही आणलं नाही. कपडे याच्यावरच वाळू वगैरे घालते, कारण ना लवकर सुकतात. मग ते स्टँड वगैरे आणलं तर मग ते एका जागीच ठेवायचं लागते, म्हणून मी ना दोरीवरच टाकून राहिली सध्या तरी. आणि मी मम्मा ताती के म्हणून देते. पण तू मम्माचे कामं काऊन वाढवत आहे ग? हे बघ किती सगळा पसारा काढला तू. चल भरून ठेव याच्यामध्ये. मी के म्हणून दे. तू गुड गर्ल आहे ना? मग